आज मी चालली आहे सॉन्ग शूटसाठी। आता वाजले ते म्हणजे 4:30 आणि बघूया आजचे आपले लुक कसे होत आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवेलच। चला भेटूया तिथे पोहोचल्यावर, बाय बाय। सो फायनली मी 5:30 वाजता पोहोचले आणि लगेच थोड्या वेळात आपले आर्टिस्ट पण आले, तर मग त्यांना तयार करायला घेतलं। मी हेअरस्टाईल केली आणि मृणालीने मेकअप केला, कारण तिचं खूप डस्की स्किन म्हणून मेकअप करायचं होतं। तर गाईज, हा लुक तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा। हा होता आरती ताईचा फायनल लुक। त्यानंतर आम्ही गेलो लोकेशनवरती, तिथे थोडी रिहर्सल चालू होती। रिहर्सल झाल्यानंतर आम्ही लगेच टेकसाठी गेलो, तिथे टेक चालू होता। त्यानंतर आम्ही गेलो सेकंड लोकेशनवर, म्हणजे घरं होती आजूबाजूला, त्या घरांच्या गल्ल्यांमधून ती जाते असं तिचं शूट होतं। सो फायनली इथलं शूट झालं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो ते म्हणजे थर्ड लोकेशनवर, ते म्हणजे घर दाखवलेलं। सो फायनली घरी आलो आणि मग मी ह्या आजींना तयार केलं। आजीने पण खूप छान ॲक्टिंग केलेली। तर तिथे आतमध्ये आजींचं शूट चालू होतं आणि मला खूप झोप येत होती खरं तर, कारण सकाळी लवकर उठलेले त्याच्यामुळे दमायला झालेलं। तरीही बघा, मी तुम्हाला आजींची ॲक्टिंग दाखवते। त्यांना आजारी असल्याचं ॲक्टिंग करायची होती। हे शूट झालं आणि नंतर आम्ही चाललो आहे ते म्हणजे फोर्थ लोकेशनवर, एक बंगलो दाखवला आहे तिथे। सो आम्ही इथे पोचलो आणि इथे मी पटापट तयार केलं आजींना, सरांना, सुनेला, आजोबांना, असं त्यांना तयार केलं आणि इथे शूट चालू झालेलं। या टप्प्यामध्ये असं दाखवलं आहे की सूनबाई जी असते ती खूप त्रास देत असते आपल्या आईवडिलांना, म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांना। त्यांना शिळं अन्न वगैरे जेवायला घालत असते। सो गाईज, ह्या सगळ्यांचे लुक कसे झालेले ते मला नक्की सांगा आणि या सॉन्गची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सो जाऊन लगेच फटाफट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला। हा सॉन्ग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।